नमस्कार, दिव्यास फ्युजन किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीचं चमचमीत आणि झणझणीत 1 किलो प्रमाणाचे काळं चिकन सुक्कं आणि रस्सा. जर तुम्हाला हॉटेल किंवा ढाब्यासारखी गावरान चव हवी असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी आपण मॅरिनेशनसाठीचं हिरवं वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात मी 7 ते 8 हिरवी मिरची, 2 इंच आलं, 12 ते 15 लसूण पाकळ्या, मूठभर कोथिंबीर घालून पेस्ट करून घेते. इथे 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे. त्याला मॅरिनेट करून घेते. 1 टेबलस्पून मीठ, 2 टीस्पून हळद, 1 वाटी दही आणि सुरुवातीला बनवलेलं हिरवं वाटण घालून छान मिक्स करून कमीत कमी अर्धा तास मुरवत ठेवू. तोपर्यंत इथे काळं वाटण करून घेऊ. एका जाळीवर मीडियम फ्लेमवर 3 कांदे आणि अर्धी वाटी सुकं खोबरं आलटून पलटून चांगलं काळसर होईपर्यंत भाजून घेते. खोबऱ्याला तेल सुटतं, त्यामुळे त्याला लगेचच आग पकडते. व्हिडिओमध्ये जसे मी दाखवते अगदी अशाच प्रकारे भाजून घ्यायचं आहे. याला पूर्ण गार करून मगच मिक्सरमध्ये तुकडे करून अगदी हे काळं सुद्धा घालायचं आहे. याने छान चव येते, अगदी चुलीवरच्या चिकनसारखं. 8 ते 10 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, थोडी कोथिंबीर, 2 टेबलस्पून तीळ आणि 1 टेबलस्पून भाजलेली खसखस घालून बारीक पेस्ट करून घ्यायची. लागल्यास थोडं पाणी घालून वाटायचं आहे. मी इथे सुरुवातीला तीळ खसखस घालायला विसरले होते, त्यामुळे नंतर ॲड करून पेस्ट करून घेतले आहे. आता मॅरिनेट केलेल्या चिकनला शिजवून घेऊ. त्यासाठी कुकरमध्ये 2 पळी तेलात 1 बारीक चिरलेला कांदा छान गुलाबी रंगावर भाजून त्यात मॅरिनेटेड चिकन घालून घेऊ. छान असं मिक्स करून घेऊ. वर खोलगट ताटात पाणी ओतून चिकन लो टू मीडियम फ्लेमवर वाफवून घेते. याने चिकनचं स्वतःचं पाणी सुटतं आणि हे पहा, छान पाणी सुटलेलं आहे. मिक्स करून घेऊ आणि हे ताटावरचं गरम पाणी ह्यात ओतून घेऊ. अशाच प्रकारे 2 ते 3 वेळा ही प्रोसेस करायची आहे. किंवा तुम्हाला जेवढं आमटीसाठी किती चिकन स्टॉक पाहिजे, म्हणजेच अळणी पाणी लागणार आहे, त्यानुसार ही सेम प्रोसेस करून मग कुकरची 2 शिट्ट्या काढून घ्या. पहा, चिकन छान शिजलेलं आहे. आता इथे थोड्याशा तेलात काळं वाटण छान परतून घेते. मी तेलाचा वापर कमी केला आहे. तुम्हाला जास्त तर्री किंवा कट पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तेलातच 2 टेबलस्पून कांदा लसूण मसाला घालून मग हे काळं वाटण घालून परतून घेते. लो टू मीडियम फ्लेमवर हे हलकंसं तेल सुटेपर्यंत भाजून घेते. मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी ॲड करून लागलेलं वाटणसुद्धा यात ॲड करून भाजून घेऊ. आता इथे मी चिकन पीस आणि चिकन अळणी पाणी वेगळं करून घेतलं आहे. अळणी पाण्यातच भाजलेलं हे वाटण जेवढं पातळ घट्ट रस्सा तुम्हाला पाहिजे त्यानुसार त्यात ॲड करून छान उकळी येऊ देऊ. तर कशी वाटली तुम्हाला ही काळ्या चिकन सुक्याची आणि रस्स्याची रेसिपी? घरी नक्की करून बघा आणि तुमची चव कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चिकन पीसेस उरलेल्या वाटणामध्ये घालून मिक्स करून घेऊ. सुक्यामध्ये मीठ चवीनुसार घालून घेते, कारण मॅरिनेट करताना मीठ घातलेलं ते ह्या चिकनच्या आमटीमध्ये गेलं, त्यामुळे आमटीत मीठ टाकायची गरज नाही. आमटीला काय मस्त तर्री आली आहे. ही थोडीशी तर्री सुक्यामध्ये घालून घेऊ आणि लो फ्लेमवर झाकण लावून 7 ते 8 मिनिटं वाफ काढून घेऊ. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या खवय्ये मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा चमचमीत रेसिपीज तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील. तर पुन्हा भेटू अशा चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा.